ईव्हीएम विरोधात शुक्रवारी इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे असं समजतंय। दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी जी बैठक झाली त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला गेला। या बैठकीला महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल सुद्धा उपस्थित होते। याच्यामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट कशा प्रकारे टॅम्पर केलं जातं या संदर्भातले आमच्याकडचे पुरावे सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा निर्णय झाला। इलेक्शनच्या 3 दिवस अगोदर 288 मतदारसंघांमध्ये साधारणतः 30, 40, 50 आणि मॅक्सिमम 60,000 मतदार हे एक्सचेंज करण्यात आले, म्हणजे डिलीट करण्यात आले, ऍड करण्यात आले। परत आता इलेक्शन कमिशनने नवीन एसओपी जारी केली, ज्याच्यामध्ये 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे मतदान झाले ते त्वरित ते डिलीट करणार, एरेज करणार आणि नवीन मॉकपोल घेणार। एक अर्थे मतदारांनी जो दिलेला खरा कौल आहे तो लपवण्याचा किंवा तो डिलीट करण्याचा जो इलेक्शन कमिशनचा इरादा आहे त्याला कुठेतरी केंद्र सरकारचा पाठिंबा किंवा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर इलेक्शन कमिशन असतंय, त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा आमचा निर्णय झाला आहे। तेव्हा आता इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात करण्याचा निर्णय पक्का झालेला आहे। शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी ही सगळी बैठक झाली, ज्याच्यात महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होतेच आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल सुद्धा उपस्थित होते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, केंद्रीय निवडणूक आयोग एकीकडे सांगताय की व्हीव्हीपॅट ईव्हीएम याच्यामध्ये कुठे तफावत नाहीये, अशातच आता इंडिया आघाडीकडून याचिका दाखल करण्याचा सुद्धा ठाम मुद्दा मांडला जातोय। काय नेमकं या प्रकरणात घडू शकतं? दोन मुद्दे आहेत, एक टेक्निकल मुद्दा आहे आणि एक निवडणूक आयोगाने पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली नाही या संदर्भात एक खास करून आपल्याला याचिकेमध्ये मुद्दे असल्याचं समजतंय। एक मुद्दा असा आहे, अचानक एखाद्या मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर होतात त्याच दरम्यान असं समजतं की मतदार यादीतून अनेक लोकांची नावं वगळण्यात आलेली आहेत। हा एक मुद्दा आहे। मतदान आणि प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळी आलेला निकाल याच्यामध्ये तफावत असल्याचं आतापर्यंत काही वृत्तपत्रांनी, काही माध्यमांनी बातम्या दिल्या आहेत, त्याचाही आधार घेतला जाणार आहे। मात्र निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे आज व्हीव्हीपॅटच्या संदर्भात कोणती तफावत आढळलेली नाही म्हणून। हे मुद्दे आहेत। त्याच्यानंतर ईव्हीएमच्या बद्दलच्या शंका आहेत त्या संदर्भात टेक्निकली प्रत्यक्षेक करून आम्हाला संधी द्या, ईव्हीएम हॅक करता येतं का, त्याचा प्रोग्राम सेट करता येतो का, आणि या संदर्भात आम्हाला ईव्हीएम संदर्भात आम्ही आमचा टेक्निकल आणतो आणि त्याच्या संदर्भात आम्हाला एकदा चेक करायचं आहे असं म्हणणं देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांचं आहे। त्यामुळं या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आता याचिका पुन्हा एकदा दाखल होतीये। सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा या संदर्भातल्या याचिका फेटाळलेल्या आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्राचा निकाल आणि निवडणूक आयोग ची जी भूमिका आहे या सगळ्या संदर्भात आज पुन्हा एकदा एक बैठक होईल सगळ्या वकिलांची आणि त्यानंतर शुक्रवारी जी आहे या संदर्भात याचिका दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राची निवडणूक हा जरी महत्वाचा मुद्दा असेल मात्र तरी महाराष्ट्राच्या वतीनं जे विरोधी पक्षातील आमदार आहेत त्यांनी दाखल केलेली जी याचिका असणार आहे कुठेतरी निवडणूक आयोगामधील त्यांच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालय देऊ शकतो। कारण अनेक वेळा अशा पद्धतीने नावं गायब झाल्याची माहिती समोर येते। आता दिल्लीमध्ये देखील मतदार यादीतून मतदारांची नावच गायब झाली होती आणि हे अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर ती माणसं आणून दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोग ही अशा पद्धतीने जी भूमिका घेतली जाते त्यावरती कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाला निर्देश द्यावे लागतायत का? सर्वोच्च न्यायालय लोकशाहीच्या सगळ्या घटनांच्या संदर्भात आणि मुख्य अधिकार म्हणजे जनतेचा असतो, जो नागरिक असतो त्यांनी मतदान केलं आहे आणि निवडणूक आयोग हे कस्टडियन असतं, मतांची साठवण करण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलेलं असतं आणि तो अधिकार आता मतदारांना आहे का? या सगळ्या दृष्टिकोनातून ही महत्वाची बैठक काल पार पडलेली आहे। यामध्ये आता काय घडतंय पाहणं महत्वाचं आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।